सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर होणार आता ईश्वरपूर। महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबद्दलची घोषणा विधानसभेमध्ये केली आहे। गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबद्दलचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। विधिमंडळाची मंजुरी सुद्धा या निर्णयाला मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। याबद्दलचा आता प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी याबद्दल दिली आहे। 1986 सालापासूनच हिंदुत्ववादी संघटना सांगली जिल्ह्यामध्ये हे नामांतर व्हावं याबद्दल प्रयत्न करत होत्या, पाठपुरावा करत होत्या। शिवप्रतिष्ठान संस्थेनेही याबद्दलचं निवेदन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं। महाराष्ट्रामध्ये आता मुस्लिम आक्रमणामध्ये ज्या ज्या गावांची नावं बदलली गेली होती त्यांना आता परत मूळ नावं देण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत। जसं औरंगाबादचं झालं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं झालं धाराशिव, तसंच आता इस्लामपूरचं होणार आहे ईश्वरपूर। महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न जो सुरू आहे अतिशय स्तुत्य असून त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। महायुती सरकारच्या हिंदुत्ववादी भूमिकेला याबद्दल बळच मिळणार आहे हे नक्की।